हॅलो स्टुडंट्स. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टर्बो चार्जिंग आणि सुपर चार्जिंग या दोन प्रोसेसमधील फरक जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर आशिष डी विकार अँड आय वुड लाईक टू अपील यू ऑल टू सबस्क्राईब माय चॅनल बिफोर प्रोसिडिंग द व्हिडिओ लेक्चर. नेम ऑफ माय यूट्यूब चॅनल इज नॉलेज लिंक. In previous lectures we have seen the differentiations, point of differentiations between two stroke and four stroke engine, as well as we have seen how these two stroke and four stroke engine works, as well as we have seen the differences between petrol and diesel or SI and CI engines. Now these are the some of the important or new technologies that is found inside the internal combustion engines, and these technologies or advanced technologies are known as turbocharging and supercharging of internal combustion engines. We are having the figures in front of you of turbocharger as well as supercharger. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही टर्बोचार्जर आणि सुपरचार्जर या दोन फिगर्स बघू शकतात. त्याचे फोटोग्राफ्स आहेत. या फिगरमध्ये इथे खाली त्याची स्केच आहे. डाव्या बाजूला सुपरचार्जर जर तुम्ही पाहिलं तर या सुपरचार्जरला इथे जर पाहिलं तर या टर्बोचार्जरमधून कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडते आणि त्याला इनपुटमधून एक्झॉस्ट गॅसेस जे इंजिनचे असतात ते दिले जातात. आणि सुपरचार्जिंगमध्ये तुम्हाला इथे दिसेल तिथूनच सुद्धा कॉम्प्रेस्ड एअर बाहेर पडते, परंतु सुपरचार्जर ड्राईव्ह करण्यासाठी इथे तुम्हाला पुली दिसते आणि या पुलीवरचा बेल्ट जो आहे तो इंजिनच्या क्रँकशाफ्टला कनेक्ट केलेला दिसेल. तर थोडक्यात ही एक रचना आहे. ज्या रचनेच्या आधारावर तुम्हाला थोडं कल्पना येईल हाऊ टर्बोचार्जर अँड सुपरचार्जर लुक्स. सो व्हॉट आर these actually? Both the turbocharger and supercharger are forced induction system. They compresses the air from the atmosphere and sends it to the engine cylinder. म्हणजे एअर वातावरणातील हवा सक करणे आणि कॉम्प्रेसरच्या मदतीने ती हवा इंजिनला प्रोव्हाइड करणे, म्हणजेच याला फोर्स्ड इंडक्शन सिस्टम म्हणतात. दोघंही सुपरचार्जर आणि टर्बोचार्जरमध्ये तुम्हाला एअर कॉम्प्रेस होताना दिसेल. मग द कॉम्प्रेस्ड एअर अलाउज डबल अमाऊंट ऑफ फ्युएल टू एंटर इन टू द सिलेंडर फॉर कंबशन प्रोसेस अँड धिस डबल्स द पॉवर ऑफ द इंजिन. आणि यामुळे काय होईल, या सुपरचार्जरच्या यूजमुळे किंवा टर्बोचार्जरच्या यूजमुळे इंजिनची पॉवर प्रोड्यूस करण्याची क्षमता डबल होईल. व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ सुपरचार्जिंग ॲज वेल ॲज टर्बोचार्जिंग? इंजिन तयार झाल्यानंतर इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टू इन्क्रीज द पॉवर आउटपुट ऑफ द इंजिन वी कॅन हॅव टर्बोचार्जर अँड सुपरचार्जर. एअरची डेन्सिटी जर आपल्याला वाढवायची असेल, एअर जे आपल्याला लागते, एअर फ्युएल मिक्सचर आपल्याला जे बर्निंगसाठी उपयोगी असतं इंजिनच्या मध्ये, त्याची डेन्सिटी जर वाढवायची असेल तर टर्बोचार्जर किंवा सुपरचार्जरचा वापर आपण करू शकतो. त्यामुळे काय होईल, इट इन्क्रीजेस द परफॉर्मन्स ऑफ द इंजिन. मोस्टली एअरक्राफ्ट इंजिन्स जे असतात याच्यामध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी पूर्वी वापरण्यात येत असे. आता इंटरनल कंबशन इंजिनमध्ये सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो. अँड यामुळे काय होईल, पोल्युशनसुद्धा व्हेकलमधून जे निघणारं पोल्युशन आहे ते पोल्युशनसुद्धा कमी होईल. ऑल सुपरचार्जर्स अँड टर्बोचार्जर्स आर हॅव्हिंग वाईड अप्लिकेशन्स इन केस ऑफ पेट्रोल पॉवर्ड कार इंजिन्स, डिझेल पॉवर्ड कार इंजिन्स, मोटरसायकल इंजिन्स, ट्रक्स, एअरक्राफ्ट इंजिन्स, मराईन इंजिन्स, लोकोमोटिव्ह अँड डिझेल मल्टिपल युनिट इंजिन्स अँड ट्रेन्स, स्टेशनरी अँड इंडस्ट्रियल इंजिन्स. सगळ्या प्रकारच्या ह्या इंजिन्समध्ये टर्बोचार्जर्स किंवा सुपरचार्जर्स या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो. व्हॉट्स द टर्बोचार्जर इज? दोघांमधला फरक जाणून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा टर्बोचार्जर कशा पद्धतीने काम करतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. यू विल सी दॅट द स्केच ऑफ टर्बोचार्जर इन फ्रंट ऑफ यू. टर्बोचार्जरचं फिगर तुमच्या डोळ्यासमोर आहे. इथे तुम्हाला इंटरनल कंबशन दिसेल. दिस इज कॉल्ड ॲज अन इंटरनल कंबशन इंजिन. This internal combustion is having inlet and the outlet. The outlet, through the outlet, the exhaust gases from the engine cylinder provided to this is nothing but the turbocharger. On the right hand side there is a turbocharger
and this turbocharger is having a turbine. These turbine blades are rotated with the help of the exhaust gases that is coming from the internal combustion engine. Internal combustion engine मधून जे येणारे exhaust gases आहे त्याद्वारे टर्बाईनचे ब्लेड्स फिरवले जातील. टर्बाईन ब्लेड्स or turbine is mounted on one common shaft, on the same shaft the compressor is mounted. मग इथे ambient air from the atmosphere is sucked by the compressor. हा compressor जो rotate होतो आहे, this compressor is rotated with the help of turbine wheel. So this compressed air is sucked from the atmosphere by the compressor, and this compressed air is sent to the cooler where its temperature is reduced, and from this chamber cooling chamber the air is sent to the engine cylinder. So in this way this is a structure of turbocharger. So it is a forced induction system that uses exhaust gas energy to compress the air from the atmosphere and sends the air to the engine cylinder. The compressed air is rich in oxygen, and so quantity of fuel entering into the cylinder is doubled. Now the fuel burnt into the cylinder produces double power as it was producing without a turbocharger. म्हणजे टर्बोचार्जर नसताना प्रोड्यूस होणारी पॉवर आणि टर्बोचार्जर असताना प्रोड्यूस होणारी पॉवर याच्यामध्ये फरक आहे. इंजिन सोबत जर टर्बोचार्जर असेल तर त्यातून निघणारी जी पॉवर आहे ती डबल पॉवर आपल्याला मिळते. द टर्बोचार्जर इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू द इंजिन. ॲज यू कॅन सी डायरेक्टली कनेक्शन नाही आहे इंजिनसोबत. एक पाईप इथे तुम्हाला दिसतो आहे, एक्झॉस्ट पाईप, ज्यातून एक्झॉस्ट गॅसेस टर्बोचार्जरला दिले जातात आणि त्यामुळे इंजिनचं डायरेक्ट कनेक्शन इथे नाही आहे, जे कनेक्शन सुपरचार्जरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. टर्बोचार्जर वर्क्स मोर इफिशियंटली ऑन हाय स्पीड अँड स्पिन्स अप टू 1,50,000 RPM. सो टर्बोचार्जरचा साधारण स्पीड हा 1,50,000 RPM इतका असू शकतो. इट्स इन्स्टॉलेशन इज नॉट इझी and has a complex design as compared with the supercharger. It experiences a lag problem due to discontinuous energy supply from the exhaust. जर एक्झॉस्टमधून निघणारे जे गॅसेस असतील ते मुबलक प्रमाणात जर टर्बोचार्जरला मिळाले नाही तर कॉम्प्रेस्ड एअरचा फ्लोसुद्धा इथे तुम्हाला त्याच्यामध्ये डिले किंवा लॅग बघायला मिळेल. आता आपण बघूया हाऊ सुपरचार्जर वर्क्स. इथे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सुपरचार्जरचं फिगर तुम्हाला बघायला मिळेल. दिस इज कॉल्ड ॲज अ सुपरचार्जर. दिस इज कॉल्ड ॲज अ सुपरचार्जर. अँड दिस इज हॅविंग अ डायरेक्ट कनेक्शन विथ द क्रँकशाफ्ट ऑफ द इंजिन. जे डायरेक्ट कनेक्शन टर्बोचार्जरमध्ये नसतं, परंतु इथे सुपरचार्जरचं कनेक्शन हे क्रँकशाफ्टसोबत असेल. आणि इट इज ऑल्सो अ फोर्स इंडक्शन सिस्टम दॅट कॉम्प्रेसेस द एअर अँड सेंड्स दॅट कॉम्प्रेस्ड एअर टू द इंजिन सिलेंडर. इट इज जनरली प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द इंजिन अँड डायरेक्टली कनेक्टेड टू द इंजिन क्रँकशाफ्ट. म्हणजे सुपरचार्जर इज डायरेक्टली कनेक्टेड टू द क्रँकशाफ्ट फॉर इट्स रिव्हॉल्युशन. हा एक कॉम्प्रेसर आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्रेसर. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्रेसर. लोब प्रकारचा कॉम्प्रेसर तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि तो कॉम्प्रेसर डायरेक्टली कनेक्ट असतो विथ द हेल्प ऑफ बेल्ट अँड पुली टू द क्रँकशाफ्ट. अँड धिस सुपरचार्जर इज प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द इंजिन. इट डबल्स द पॉवर ऑफ द इंजिन. Supercharger are simple in design and installation. They can work on low RPM and its spin speed is around 50,000 RPM. टर्बोचार्जरचा जो स्पिन स्पीड होता तो 1,50,000 RPM होता, परंतु इथे आपल्याला सुपरचार्जरमध्ये जो स्पीड मिळतो तो 50,000 RPM एवढा मिळेल. इट इज मोर रिलायबल अँड हॅज अ निग्लिजिबल लॅग. याच्यामध्ये लॅग किंवा डिले इन प्रोव्हाइडिंग कॉम्प्रेस्ड एअर टू द इंजिन आपल्याला बघायला मिळणार नाही, म्हणून देर इज निग्लिजिबल लॅग फाउंड इनसाइड द सुपरचार्जर. लेट अस सी व्हॉट आर द पॉईंट्स ऑफ डिफरन्शिएशन. आता मूळ मुद्दा असा आहे की आणखी कोणते असे मुद्दे आहे ज्यावर ज्याच्या साहाय्याने आपण टर्बोचार्जर आणि सुपरचार्जर या दोन चार्जरला डिफरन्शिएट करू शकू. सुपरचार्जर इज अ फोर्स इंडक्शन सिस्टम that compresses the atmospheric gases and sends it to an engine cylinder. Turbocharger uses exhaust gases. So exhaust gases use होतात and supercharger मध्ये काय आहे, supercharger is connected to the crankshaft of the engine.
Turbocharger is not directly connected to the engine, while supercharger is directly connected to the engine through the belt. After that, supercharger has a smog altering equipment which helps in lowering the carbon emission, while supercharger doesn't have a waste gate, so the smog emits from the supercharger. Turbocharger speed is around 1,50,000 rpm, while supercharger speed is around about 50,000 rpm only. Turbochargers are less negligible or reliable, and supercharger is quieter as well as more reliable. Maintenance cost is not easy in case of turbocharger, while maintenance cost is easy in supercharger. Turbocharger delivers its boost better at the high RPM, while supercharger can deliver their boost at lower speed also. Turbocharger is more efficient, while supercharger is somewhat less efficient. The compressed air in turbocharger has high temperature, while the compressed air in the supercharger has a less temperature. Turbocharger requires intercooler for the compressed air to lower its temperature, while supercharger may not require the intercooler, but in the same type it requires intercooler. In some type it requires the intercooler. Turbocharger is more complex, while supercharger is less complex. Turbocharger has a lag problem due to discontinuous supply of energy, while supercharger has a negligible lag problem because of continuous supply of energy by the crankshaft. The turbocharger compressor is rotated by the turbine, while supercharger compressor is rotated by the engine crankshaft through a belt. So these are some of the points of differentiation. Turbocharger having some advantages as well as disadvantages. What are the advantages of turbocharger? The first advantage is significant horsepower gain, improved fuel economy, higher efficiency, doesn't consume engine power, more beneficial for smaller engines to produce big power. So these are the some of the advantages of turbocharger. While what are the pros or advantages of supercharger? Supercharger gives instant boost. It is cost effective. It has a cost effective gains, zero lag with the low RPM, and consistent power curve that is found in case of supercharger. So let us see what are the disadvantages. Turbo lag is found in case of turbocharger, while in case lack of precise boost control due to sudden surges of power, cooling issues due to the high heat, lack of power in the lower RPM range, and difficult to install. These are some of the cons or disadvantages of turbocharger. What are the disadvantages of supercharger? It uses engine power, it is heavy, which can affect weight placement, potential high heat is produced, and it has a less efficiency. So these are some of the disadvantages of supercharger. Thank you very much. Please subscribe the YouTube channel Knowledge Link for further such videos. Thank you very much.